ऑलिम्पिकमध्ये पदक तालिकेत भारतापेक्षा वरचं स्थान पटकावणारे देश दुर्बीण घेऊन जगाच्या नकाशात शोधावे लागतात इतके छोटे असतात. पण त्यांचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करतात आणि भारताचं पदक तालिकेतील स्थान आपल्याला दुर्बीण घेऊन शोधावं लागतं. भारतात क्रिकेटशिवाय अन्य खेळांच्या विकासाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही, हे कटू वास्तव आहे. आज कोल्हापुरातील नेमबाजांना त्याचा प्रत्यय आलाय. विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजचं खासगीकरण करू नये अशी मागणी करणाऱ्या नेमबाजांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सकाळी 11 वाजता भेटीसाठी वेळ दिली होती. पण सायंकाळी उशिरापर्यंत नेमबाज आणि त्यांच्या पालकांना बैठकीसाठी बोलवण्यात आलं नाही. त्यामुळं खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खाजगीकरण तुम्ही करू नका. लेन्स ज्या आहेत या फार कमी आहेत आणि जर खाजगी अकॅडमीला जर तुम्ही लेन्स दिल्या तर मग इतर शूटरांनी प्रॅक्टिस करायचं कुठं? कारण त्यांच्या लेनवरती करून देणार नाहीत ते आम्हाला. एकदा जर ते खाजगी अकॅडमीला जर लेन्स दिल्या गेल्या तर ते आम्हाला त्या ह्याच्यावर प्रॅक्टिस मिळणं अवघड होईल. आणि शूटर्सची कोल्हापुरातली जी संख्या आहे किंवा इतर 5 जिल्ह्यातनं येणाऱ्या जे शूटर्स आहेत म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथून येणारे जे आहेत त्यांची पण संख्या जास्त आहे. आणि आत्ता आमच्या नॅशनल्स आहेत जवळपास 50 मीटर या रेंजवर 60 ते 70 जणं मुलं प्रॅक्टिस करतात. एकूण लेन आहेत 13, त्यातल्या 2 बंद आहेत. 11 लेनमधल्या जर तुम्ही खाजगी अकॅडमीला दिल्या तर इतर मुलांनी प्रॅक्टिस करायचं कुठं? 25 मीटर पिस्तलचाही तोच विषय आहे. एकूण 8 लेन आहेत, त्यातल्या काहीतरी 2 बंद आहेत, 6 चालू आहेत. तिथंसुद्धा 30-35 मुलं प्रॅक्टिस करतात. तिथंही हाच विषय होईल की जर खाजगी अकॅडमीला जर आरक्षित केल्या लेन तर इतरांनी प्रॅक्टिस करायचं कुठं? कारण खाजगी अकॅडमीनं जर त्या लेन्स आरक्षित केल्या तर तिथं खाजगी अकॅडमी लोकल शूटर्सना प्रॅक्टिस करू देणार नाही. की खाजगीकरण केलं तर बाकीच्या मुलांना म्हणजे गव्हर्नमेंटच्या फीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे खेळायला मिळणार नाही. खाजगीकरणामुळं खाजगीकरणाची चालवणारी अकॅडमी चालवणारी जी लोक आहेत ती त्यांची मनमानी फी आकारणार आणि ते विद्यार्थ्यांना परवडणार नाही आहे. तर कृपया खाजगीकरण करू नये हीच माझी एक पालक या नात्याने माझी विनंती आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत यांनी आम्ही काही लेन्स भाडेतत्वावर घेण्यासाठी मागणी केली असून कोल्हापुरातून चांगले खेळाडू घडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. कारण आपण खाजगीकरण करतच नाही आहे. शासन त्यांच्या कोणत्याच जागेचं खाजगीकरण करू शकत नाही हा गैरसमज गेलेला आहे. आणि आपण रेंटनी घेतो आहे रेंज. काही लेन्स त्यातल्या घेतो आहे, अख्खी पण घेत नाही आहे. जे आम्ही 10 मीटर आणि 50 मीटर शिकवतो तर मी त्याच्यातल्या काही लेन्स आपल्या अकॅडमीतर्फे रेंटनी घेतल्या जात आहेत. एकतर आपण कोल्हापूरकरच आरोप करतो की चांगले शूटर आमच्या इथं बनतात आणि सगळे जरा मोठे झाले की सगळे पुणे मुंबईला जातात. आमच्या इथं फॅसिलिटीज नाही आहेत. आता फॅसिलिटी झाली आहे. त्या लेवलचे कोचेस नको आणायला. आहेत आपल्या इकडे त्या लेवलचे कोचेस. जर आहेत असं ह्या कोचेसचा जर दावा असेल तर त्या लेवलचे परफॉर्मन्सेस का नाही आहेत? आणि जर मी त्या लेवलच्या परफॉर्मन्स मिळवण्यासाठी मुलं जर इथून तिथे जात आहेत आणि दिवसाला 7-7 हजार खर्च करतायत एक कोचेसची फी, तर त्या लेवलचा कोच मी इथे आणते आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मग ह्याच्यात नुकसान काय आहे? आणि ज्यांना वाटतं आहे की अकॅडमीला जर काही लेन्स दिल्या तर त्यांच्या ह्याच्यावर परिणाम होणार, तर का होणार आहे? तुमचे स्टुडंट्स तुमच्याकडे येतील, अकॅडमीचे स्टुडंट्स अकॅडमीकडे येतील. खाजगीकरणाला माझाही विरोध आहे. शासनाची कोणती प्रॉपर्टी खाजगीकरणात जाऊ नये. पण रेंटनी घेऊन जर ती मेंटेन करायला सोपी जात असेल, त्याचा जर फायदा पब्लिकला मिळत असेल तर वाईट काय आहे? खाजगीकरणाला आमचा विरोध असून खाजगीकरण झाल्यास या विरोधात आम्ही आंदोलन करू असा इशारा नेमबाज आणि त्यांच्या पालकांनी दिलाय.